कुत्रे तयार होतात. आजच आमची परिस्थिती एवढी गंभीर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती होऊ शकते. प्रशासन याच्या बाबतीत अत्यंत गैर जबाबदार अशा पद्धतीचं वर्तन आहे आणि या संदर्भात आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारला तर प्रशासनाकडे काही उत्तर नव्हतं. महापौरांनी ती बाजू मांडून नेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जास्तीत जास्त फिमेल डॉग हे 70% त्याची नसबंदी करू शकता, 100% करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की अदरवाईज जे मेल डॉग आहेत म्हणजे जे पुरुष कुत्रे आहेत ते वाईल्ड होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यामुळे परत ते लोकांवरती हल्ला करण्याची शक्यता. हे लूट जी आहे ही लूट थांबली गेली पाहिजे आणि तातडीने या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारकडून प्रत्येक जे आपण स्टेरिलाइज करतो म्हणजे नसबंदी करतो त्याच्यावरती प्रतिपूर्ती म्हणून आपल्याला 445 रुपये आपल्याला मिळायला पाहिजे. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. थोड्या वेळापूर्वीच वसई विरार शहर महानगरपालिकेची महासभा पार पडली. या महासभेत मुख्य मुद्दा गाजला तो श्वानांचा. श्वानांचा वॅक्सिनेशन असेल, त्यांची शस्त्रक्रिया असेल, परंतु इतक्या मोठ्या शहरामध्ये खरंच श्वान हा विषय बनलाय का? तब्बल 1.5 तास या विषयावरती विरोधी पक्ष नेते आणि महापौर अजू पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. जाणून घेऊया या सगळ्या विषयामागे नेमकं काय कारण आहे. दरवेळीस आपल्याला महासभेमध्ये 2 नाव चर्चेचे पाहायला मिळतात. एक नाव तर महापौर अजू यशवंत पाटील तर दुसरं विरोधी पक्ष नेते मनोज गोपाल पाटील यांचं नाव देखील आपल्याला ऐकायला मिळतो. खरं तर इतक्या वर्षानंतर एक सक्षम विरोधी पक्ष नेता वसई विरार शहर महानगरपालिकेला लाभलेला आहे. जाणून घेऊया श्वानांचा विषय नेमकं काय. पाटील साहेब, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत. जो काही विषय आता तुम्ही प्रभावीपणे महासभेत मांडला श्वानांचा, या मागची जी काही पार्श्वभूमी आहे ती नेमकी काय? नाही, विषय असा आहे की गेली अनेक दिवस आपण बघत असू तर सर्वसामान्य नागरिक किंवा सगळेच लोक या शहरातले कुत्रा हा विषय थोडासा ज्वलनशील मुद्दा झालेला आहे. ज्याच्यामध्ये गेल्या काही महिन्यामध्ये रेबीजमुळे लहान मुलं असतील किंवा काही लोकांचा मृत्यू, त्याच्यासोबत डॉग बाईट म्हणजे कुत्रा चावण्याचे प्रकार भयंकर वाढलेले आहेत आणि या सगळ्यांचा त्रास सामान्य नागरिकांना होतो आणि सामान्य नागरिक या संदर्भात खूप त्रासलेला आहे. त्यामुळे हा विषय प्रत्येक नगरसेवकाचा आणि महापालिका उंदिरी परिस्थिती आहे महापालिकेची, त्यामुळे हा विषय प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा असा आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो. आज हा विषय चर्चेला आला सुप्रीम कोर्टाच्या एकूणच आदेशाने मुळे. पण महापालिका प्रशासनाकडे कुठलीही ठोस ना आकडेवारी आहे ना ऍक्शन प्लॅन आहे किंवा या संदर्भात महापालिका प्रशासन अत्यंत कॅज्युअल अप्रोच आहे. त्यांचा जो कारभार आहे हा अत्यंत गैरव्यवहार म्हणावा अशी परिस्थिती आहे. म्हणजे महापालिकेने जो आकडा दिलाय 60-80 हजार ते 1 लाख कुत्री असतील, मुळात याच्यामध्ये 20,000चा गॅप आहे. हा सगळ्यात मोठा गंभीर मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला दर 5 वर्षांनी श्वानगणना होते. ती श्वानगणना जिल्हा परिषदेच्या मार्फत होते, परंतु त्याच्यासाठी स्टाफ हा महापालिकेचा असतो आणि 2020 साली झालेल्या श्वानगणनेचा अजूनपर्यंत 2021 साली झालेल्या श्वानगणनेचा अजूनपर्यंत महापालिकेने साधा आकडेवारी सुद्धा जिल्हा परिषदेकडून घेतली नाही. म्हणजे महापालिका किती या बाबतीत गंभीर आहे हा आपल्याला विषय लक्षात येतो. दुसऱ्या बाजूला आतापर्यंत जे काही स्टेरिलायझेशन झालं, जर 1 लाख कुत्रे असतील तर स्टेरिलायझेशन सगळे मिळून महापालिकेचेच आकडे हे 30,000च्या पुढे जात नाहीत आणि हे आकडे जर 60,000 समजा 70,000 आजही कुत्रे शिल्लक असतील स्टेरिलाइज न होता, म्हणजे ज्याची शस्त्रक्रिया नाही झाली, नसबंदी नाही झाली, त्याच्यातले 35,000 मादी आणि 35,000 नर पकडले तरी साधारणतः याचं गणित असं आहे की एका वर्षामध्ये एक मादी दोनदा पिल्ल जन्माला देते आणि अशा वेळेला एक मादी साधारणतः ऍव्हरेज 3 ते 4 किंवा 5-6 अशी पिल्लाची त्याची संख्या असते. मग वर्षभरामध्ये ऍव्हरेज कमीत कमी 8 पिल्ल दोनदा ही ती मादी देत असते आणि मग आपण विचार केला तर समजा 35,000 मादी आहेत आणि समजा 8 पिल्ल देणार असतील तर साधारणतः 2,60,000 2,80,000 कुत्र्याची पिल्ल पुढच्या काही
म्हणजे पुढच्या वर्षामध्ये वर्षभरामध्ये ही संख्या निर्माण होऊ शकते आणि त्याच्यातले 50% जरी जगले तरी सुद्धा 1,40,000 नवीन कुत्री या ठिकाणी जन्माला नवीन तयार होऊ शकतात. असलेली जी 1,00,000 आहेत त्याच्यातली समजा 20,000 मेली नॅचरली, तरी सुद्धा 80,000 ती आणि ही 1,40,000 2,20,000 कुत्री पुढच्या वर्षी या ठिकाणी निर्माण होते. हे मल्टिप्लिकेशनचा विचार करा की किती गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे आणि मग महापालिका प्रशासनाकडे उत्तर नाही, आकडे कुठून आणले माहिती नाही. आणि दुसऱ्या बाजूला स्टेरिलायझेशन जे आहे म्हणजे नसबंदी शस्त्रक्रियेचा जो विषय आहे त्याचा सुद्धा काही प्लॅन नाही आहे. आता त्यांनी म्हणतात की आम्ही महिन्याला 1200 शस्त्रक्रिया करू. त्याचा हिशोब पकडला तर साधारणतः 10-11 हजाराचा आकडा जातो. त्याच्यासोबत बाकीच्यांचे पकडले तर 15,000च्या पुढे आकडा जात नाही ना. आणि मग 60,000पैकी 60-70 हजारापैकी 15,000 केले तर बाकीचे राहिलेले हे प्रॉडक्टिव्ह राहतात. आणि ते 4च्या पटींमध्ये जर तुम्ही गणना केली तर किती कुत्रे तयार होतात. आजच आमची परिस्थिती एवढी गंभीर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती होऊ शकते. प्रशासन याच्या बाबतीत अत्यंत गैर जबाबदार अशा पद्धतीचं वर्तन आहे. आणि या संदर्भात आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारला तर प्रशासनाकडे काही उत्तर नव्हतं. महापौरांनी ती बाजू मांडून देण्याचा प्रयत्न केला कारण ते प्रशासनाची बाजू घेणं, परंतु ह्याच्यातनं प्रश्न सुटत नाही. आज प्रशासनाला तुम्ही शील्ड केलात पण लोकांसमोर जो भविष्यातला प्रश्न निर्माण होणार आहे हा खूप गंभीर आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की येणाऱ्या काळामध्ये स्टार म्हणजे वॉर फुटिंगवरती हे सगळं जे नसबंदी शस्त्रक्रिया आहे ती केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये सुद्धा नियम असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त फिमेल डॉग हे 70% त्याची नसबंदी करू शकता, 100% करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की अदरवाईज जे मेल डॉग आहेत म्हणजे जे पुरुष कुत्रे आहेत ते वाईल्ड होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यामुळे परत ते लोकांवरती हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्याचं जे प्रमाण आहे हे पण राखलं गेलं पाहिजे. त्याच्यासोबत किमान 20 ते 25,000 30,000पर्यंत शस्त्रक्रिया ह्या पुढच्या काही दिवसामध्ये होणं गरजेचं आहे. आणि पुढच्या 2 वर्ष किंवा 2 वर्षामध्ये सगळे जे कुत्रे आहेत याचं जर स्टेरिलायझेशन झालं नाही तर ही कुत्र्यांची समस्या वसई विरारकरांना प्रचंड त्रासदायक होणार आहे. हे जे गांभीर्य आहे हे आम्ही प्रशासनाच्या समोर ठेवलं, परंतु प्रशासनाचा अप्रोच जो आहे तो आजही आम्हाला कॅज्युअल वाटतो त्याच्यामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला हे जे काही आकडे आहेत ह्याची आकड्यांची काही नेमकी खातरजमा होत नाही. त्याच्यानंतर जी बिलं निघाले त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत की एक एजन्सीला आम्ही जागा दिली आहे म्हणून त्याला स्टेरिलायझेशन म्हणजे शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्ही 1,650 रुपये देतो, जो AWB आहे म्हणजे अॅन्युअल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाचे जे रेट आहेत ते देतो. दुसऱ्या बाजूला एका जखमी कुत्रा असेल किंवा कुत्रा वाईल्ड झालेला असेल, रॅबिज झालेले असेल तर त्याला उचलून नेणं, त्याला ट्रीटमेंट करणं आणि परत आणून सोडणं याच्यात 700 रुपये देतो. आणि अँटी रेबिज लस जी आहे ती दरवर्षी द्यायला पाहिजे हा नियम आहे. तर ती एजन्सी अँटी रेबिज लस ही विनामूल्य देते. दुसऱ्या बाजूला दुसरी जी एजन्सी आहे ती एजन्सीला महापालिका शस्त्रक्रियेसाठी 1,650 देते, परंतु एखादा कुत्रा इकडून न्यायचा आणि उचलून आणि त्याला ट्रीटमेंट करायची आणि आणून सोडायचा म्हणजे जखमी झाला असेल वाईल्ड झाला असेल तर सोडून आणून सोडायचा 2,900 रुपये महापालिका देते. म्हणजे एका बाजूला 700 आणि दुसऱ्या बाजूला 2,900. तिसऱ्या बाजूला वॅक्सिनेशन जे करायचंय म्हणजे इयरली अँटी रेबीज, तर त्या अँटी रेबीज वॅक्सिनेशनचं एक एजन्सी विनामूल्य करते. त्या वॅक्सिनेशनची किंमत आहे वाईलची 20 रुपये. सगळा खर्च पकडून समजा अगदी काही केलं तर 40 रुपयाच्या वरती खर्च जायला नको, याला 931 रुपये देतात. हे लूट जी आहे ही लूट थांबली गेली पाहिजे आणि तातडीने या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारकडून प्रत्येक जे आपण स्टेरिलाइज करतो म्हणजे नसबंदी करतो त्याच्यावरती प्रतिपूर्ती म्हणून आपल्याला 445 रुपये आपल्याला मिळायला पाहिजेत. ते केंद्र सरकारकडून आपण क्लेम करायला पाहिजेत AWBI कडून. आजपर्यंत प्रशासनाने त्याच्यासाठी काहीच केलं नाही. आणि CAGच्या रिपोर्टमध्ये कॅग रिपोर्टमध्ये पण त्याच्यावरती रिमार्क आहेत. आम्ही सांगतोय म्हणजे जे पैसे आपण घेण्यासाठी आता काय होत आहे की ते पैसे महापालिकेच्या तिजोरीत येणार आहेत, त्याच्यातनं अधिकाऱ्यांना काही मिळणार नाही. मग ते पैसे आले काय नाही आले काय अधिकाऱ्यांना काही फरक पडत नाही अशा पद्धतीचा अप्रोच आहे. बिलं मंजूर करताना तुम्ही तातडीने मंजूर करता पण केंद्र सरकारकडून निधी आणण्यासाठी जो पाठपुरावा करायचा आहे जो आपल्या हक्काचा आहे
असा कोट्यावधीची रुपयाचा जो निधी आहे तो महापालिकेने क्लेम केला नाही. संबंधित अधिकारी जे आहेत याच्या बाबतीत अत्यंत कॅज्युअल अप्रोच आहे आणि त्यामुळे महापौरांना आम्ही मागणी केली या सगळ्या अधिकाऱ्यांना जाब विचारा, त्यांच्यावरती कारवाई करा. परंतु सत्ताधारी सुद्धा प्रशासनाला पाठीशी घालण्यामध्येच धन्यता मानतात. पण हे सगळं जर गांभीर्याने नाही घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये वसई विरारमध्ये कुत्र्याची समस्याही प्रचंड म्हणजे प्रचंड त्रासदायक होणार आहे आणि याला जबाबदार सत्ताधारी राहणार आहे. आपण जर पाहिलं तर वस्तुस्थिती खरी आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर रेबीजमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याला कारण काय तर वसई विरार शहर महानगरपालिकेचा भोंगळ कारभार. इथे देखील आज महासभेत हा विषय गाजला खरा. कोट्यावधी रुपये खर्च करून जर हा मुद्दा ऐरणीवरती येत नसेल तर मग करायचं काय? खरंच विरोधी पक्षनेत्यांनी जी बाजू मांडलेली आहे त्याला सत्ताधारी साथ देणार का? जे पूर्वी होत नव्हतं ते आता होणार का? जर कोट्याधीश खर्च करून देखील जर भविष्यात या सगळ्या समस्या वसई विरारकरांना भोगावं लागत असेल तर मग त्यांनी करायचं काय? या सर्व विषयी आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.